नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, फलटण जिल्हा सातारा न्यायालयाची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. ओके. आता दिवाणी न्यायालय इथं स्थापना करण्यात आलेली फलटणमध्ये जिल्हा साताऱ्यासाठी. ओके. नवीन न्यायालय ओपन करण्यात आलेले, जी स्थापना झालेली आहे, त्याच्या नवीन पदे ओपन करण्यात आलेली आहे. त्याचा जी-आर आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला हा जो जी-आर आलेला आहे, महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून जी-आर आलेला आहे 10 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणती पदं असणार आहे, पगार काय असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, पलटण जिल्हा सातारा या न्यायालयाची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. आता त्याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. माननीय उच्च न्यायालय दिनांक 4/4/2007 च्या मानक प्रारूपानुसार स्टँडर्ड फॉर्मॅट राज्यात विविध ठिकाणी नवीन न्यायालय सुरू करण्यासाठी प्रलंबित खटले प्रकरणाची संख्या किमान 500 असावी. ओके. तसेच पायाभूत सुविधा, न्यायालयीन इमारत आणि न्यायाधीशांचे निवासस्थाने यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. माननीय उच्च न्यायालयांच्या धोरणानुसार आवश्यक सर्व निकष पूर्ण होत असल्याने फलटण जिल्हा सातारा येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना करण्यास माननीय उच्च न्यायालयांच्या नवीन न्यायालय स्थापना समितीने मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने फलटण जिल्हा सातारा येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयाची स्थापना करण्याची व सदर न्यायालयांची पदे मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. ओके. तर नवीन न्यायालय ओपन करण्यात आलेलं आहे, जी स्थापना झालेली आहे. तर आता किती पदे ओपन होतात आपण ते शासन निर्णयामध्ये बघू. आता फलटण फलटण जिल्हा सातारा. ओके. येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी संदर्भ क्रमांक 4 मंजूर केलेल्या न्यायिक न्यायाधिकाऱ्यांच्या 2863 नियमित पदांमधून तसेच 11,064 सहाय्यभूत कर्मचारी नियमित पदांमधून आणि खालील तक्त्यात दर्शवण्यात आलेली पदे घेण्यास तसेच 5,803 मनुष्यबळांच्या मर्यादित बाह्य यंत्रणेद्वारे सेवा सदर न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. ओके. आता त्याच्यामध्ये पदं बघू आपण आता. ओके. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नियमित पदे, अस्थायी पदे असणार नियमित पदे. ओके. आता पद अनुक्रमांक, पदनाम, वेतन श्रेणी व पदसंख्या. आता याच्यामध्ये दिलेले दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर. ओके. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरमध्ये असणार आहे. त्यांना इथं जे सर्व्हिसनुसार पेमेंट भेटतो ते भेटणार आहे. याच्यात एक पद असणार आहे. अधीक्षकसाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये 16 सॅलरी 64,900 ते 1,42,700 पगार हे एक पद असणार आहे. 3 नंबरचं पद असणार आहे. सहाय्यक अधीक्षकसाठी S15 सॅलरी यांना पगार असणार आहे. 41,800 पासून 1,32,300 या 2 पदं असणार आहे. त्यानंतर असणार आहे लघुलेखन ग्रेड 2 मध्ये S15 सॅलरी. याच्यामध्ये असणार आहे आपल्याला 41,800 पासून 1,32,300 एक पद असणार आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी 60 सॅलरी असणार आहे. 25,500 पासून 81,100 पगार याच्यात 2 पदं असणार आहे. आणि कनिष्ठ लिपिकमध्ये S6 सॅलरीमध्ये 19,900 पासून 63,200 पगार याच्यात 8 पदं असणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये असणार आहे 7 नंबरला प्रमुख बेलिफमध्ये 60 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार याच्यामध्ये एक पद असणार आहे. आणि त्यानंतर बेलिफसाठी S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार याच्यामध्ये 5 पदं असणार. टोटल इथे 21 पदं बघायला मिळतात आपल्याला नियमित पदामध्ये. आता हे नियमित पदे कशा पद्धतीने भरले ते तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर आता बघू बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या मनुष्यबळांची सेवा. याच्यामध्ये असणार आहे अनुक्रमांक, पदनाम, पदसंख्या. पहिलं पद असणार शिपाईसाठी 2 पदं, पहारेकरीसाठी 1 पद, सफाई कामगारसाठी 1 पद. एकूण टोटल 4 पदे भरण्यात येणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे जे की बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या 27/4/2022 च्या शासन परिपत्रकातील मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्याची दक्षता संबंधित न्यायालयांची आहे. ओके. उपरोक्त नमूद पदे ही भरण्यात आलेल्या दिनांकापासून प्रथमच आपल्याला 28/2/2026 पर्यंत चालू ठेवलेल्या
याद्वारे मंजुरी देण्यात येत असून 28/2/2026 नंतर मुदतवाढ देणे आवश्यक राहील. ओके, याचं सांगण्यात आलेलं आहे. कोणते टेम्पररी बेसिस इंधामध्ये. ओके. यासाठी होणारा खर्च दिलेल्या मागणी क्रमांक दिलेला न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा सत्र न्यायाधीश अनिवार्य यांच्या लेखा शिक्षणामधून मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. अनुषंगाने या उपलब्धीतील आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. ओके. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमती व अनौपचारिक संदर्भामधून 9/10/2025 मध्ये 30/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्गमित करण्यात येत आहे. ओके. आता हे जे बाह्य यंत्रणेद्वारे पद भरण्यात येणार आहे, स्वतः तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी जायचं आहे. कोणत्या ठिकाणी? जे तुम्हाला दिवाणी न्यायालय दिलेलं आहे पलटण, जिल्हा सातारा, इथं जायचं आहे. तिथं आपल्याला भेटायचं आहे त्या जिल्हा न्यायालयामध्ये जाऊन, भाऊ मला इथं काम करायचं आहे बाह्य यंत्रणेमध्ये शिपाईसाठी, पहारेकरीसाठी व सफाई कामगारासाठी. तिथूनच हे पदं भरली जाणार आहे. आणि बाकीची राहिलेली पदं जी असणार दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरमध्ये नियमित पदं जी असणार ही तुम्हाला माहिती आहे. आता याची अपडेट येईन, आता अपडेट आल्यानंतर याची न्यायालयांची जी ऑफिशियल अपडेट येते त्यांच्यामार्फत भरली जाईल. ओके. सातारा जिल्हा न्यायालय भरती निघेल त्याच्यामार्फत भरली जाणार आहे. ओके. अजून आता फक्त त्याचा जी आर तयार झालेली आहे, जेव्हा आता अपडेट वगैरे येईल, फॉर्म भरण्याची डिटेल वगैरे येईल, तर त्याचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत सादर करेल. ओके. तर तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल. आता दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे पण आहेत खूप साऱ्या. आता पुढच्या महिन्यापर्यंत याची अपडेट वगैरे येऊन जाईल. ओके. याची अपडेट आली की याचा व्हिडिओ मी लगेच आपल्या चॅनलला अपलोड करीन. तरीही तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला मी सेंड करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता याचा PDF फॉर्मॅट. ओके. Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करायला विसरू नका. डेली अपडेट वगैरे तिथं मी देत असतो. ओके. आता काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.